गुड मॉर्निंग श्रोते हो. ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार. आज सायटिकाची केस आहे. 45 वर्षांचे हे गृहस्थ ज्यांना 6 महिन्यापासून सायटिकाचा त्रास चालू होता. बरेच इंजेक्शन झाले, औषधही घेतली, पण दुखणं थांबलंच नव्हतं. ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये 6 महिने ट्रीटमेंट घेतली, दुखणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. तर अशी काय आयुर्वेदाची ट्रीटमेंट आहे? सायटिका म्हणजे नक्की काय? तर आपले जे काही कमरेचे शेवटचे मणके म्हणजे L4 आणि L5 आणि सॅक्रम ज्या खालचा त्यातला S1 आणि S2 इथून 3 नसा बाहेर पडतात. ह्या 3 ज्या नर्व्स आहेत त्या एकत्र होतात आणि त्यातून सायटिका नस तयार होते आणि ही मग आपल्या मागच्या नितंबातून पूर्णपणे पायापर्यंत जात असते. आयुर्वेदामध्ये सांगितले की खालच्या भागामध्ये वात असतो, तर वात वाढला तर त्या भागामध्ये प्रचंड प्रेशर तयार होतं. त्याच्यातून मणक्यांमध्ये गॅप येण्याची शक्यता असते. नसा ज्या जात असतात त्यातून त्याच्यावर दाब पडायला सुरुवात होते आणि त्याच्यातून सायटिका सारखा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. मग आता हे वात वाढण्याची कारणं काय? तर रात्री उशिरा झोपणं आहे, उशिरा उठणं आहे. दुसरं म्हणजे पूर्वीच्या काळी अंगाला तेल लावलं जायचं, इव्हन साबणाचा वापर कमी होता. आता उलट झाले, म्हणजे डोक्यालाच तेल लावलं जात नाही, त्यामुळे अंगाला तेल लावायचा प्रश्नच नाहीये. प्रचंड प्रमाणात साबणाचा वापर होतो आणि त्याच्यातून शरीरामध्ये आणखीन ड्रायनेस वाढायला लागलाय. म्हणजे शरीराचा ड्रायनेस कमी करण्याची जी पद्धत होती ती बंद झाली. दुसरं म्हणजे खाण्यामध्ये मैद्याचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे केक आलं, पिझ्झा आलं, मॅगी असेल किंवा पास्ता असेल, हे सगळं मैद्यापासून बनलेलं आहे. आणि हा मैदा जो आहे तो आतड्याला जाऊन चिकटणार आहे. तो चिकटला की ऍसिड तयार होणार आहे त्याला क्लिअर करायला, आणि त्या ऍसिड कंटिन्यू ज्या वेळेला शरीरामध्ये पचेल तर त्यावेळेला हीट वाढवते आणि त्यातून वाताचं प्रमाण वाढत जातं. दुसरं म्हणजे खाण्यामध्ये तेलाचा वापर कमी, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हार्ट अटॅक येतो. म्हणून लोक तेलाला एवढे घाबरायला लागले हल्ली. आपल्याकडे तर खरंच एक तेल तूप खावं असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे झिरो ऑइल वगैरे असे काही कन्सेप्ट आहेत, त्याच्यातून शरीरामध्ये इतक्या प्रमाणामध्ये ड्रायनेस आणि वात वाढतोय की त्याच्यातून म्हणजे सायटिकाच नाही तर मग फ्रोझन शोल्डर असेल किंवा मणक्यांचे आजार असतील किंवा गुडघ्याची झीज असेल, असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत. श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. डॉक्टर गिरी, मग या सायटिका सारख्या केसमध्ये आयुर्वेद काय सांगतं? वाताचं प्रेशर येऊन जर का पेन्स क्रिएट झालेले असतील तर तिथला वात रिलीज करणं हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. तुम्ही नुसतंच पेन किलर खाऊन तिथला वात तर जाणार नाही. पेन किलरमुळे टेम्पररी तुम्हाला सेंट्रलाइज पेन ब्लॉकर होतील आणि तुम्हाला टेम्पररी आराम झाल्यासारखं मिळेल, पण मूळ प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होणार नाही. तर आयुर्वेदामध्ये वात रिलीज करण्यासाठी पहिल्यांदा अग्निकर्म, जर का फास्ट रिलीफ पाहिजे असेल तर. परंतु वात हा बऱ्याच प्रमाणात असेल तर मात्र मग स्नेहन करावं लागतं. त्याच्यानंतर योग बसती किंवा कटी बसती. त्यानंतर त्या वाताच्या प्रेशरमुळे तिथे जर का स्पॅझम तयार झालेला असेल किंवा मसल्समध्ये विकनेस तयार झालेला असेल तर त्या मसल्सला ताकद देण्यासाठी मग काही ओरल मेडिकेशन सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं. आणि दुसरं म्हणजे जर का त्या मसल्स वीक झाल्यामुळे किंवा जर का तिथली ऍडजस्टमेंट जर का मणक्यांची बिघडलेली असेल, मणक्यांमध्ये गॅप आला असेल, डिस्बल झालेला असेल आणि त्याच्यातून सायटिका सारखे प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतील तर मग त्याच्यासाठी कॅरोपॅटिक टेक्निक आहे, आयुर्वेदामधली बोन सेटिंग टेक्निक आहे किंवा ड्रोन थेरपी आहे, यांनी त्याला सेटिंग करावी लागते. आणि नुसतं सेटिंग करून थांबत नाही, कारण आपले मसल इलास्टिक सारखे असतात, परत सेटिंग बिघडू शकते. त्यामुळे त्या मसल्सला ताकद देण्यासाठी मग परत तुम्हाला म्हणजे तिथे प्रोलोचे इंजेक्शन्स असतील किंवा म्हणजे PRP सारखे इंजेक्शन्स असतील, यांचाही वापर करावा लागतो कधी कधी. तर अशा प्रकारे तिथला वात रिलीज करणं, त्यानंतर तिथे निर्माण झालेला जो काही विकनेस आहे, स्पॅझम आहे किंवा एखाद्या मणक्यांमध्ये झालेली झीज आहे, हे सगळं जर का आपण भरून काढलं तर या गोष्टी काय होतात, परमनंटली ठीक होतात. आजाराचं मूळ कारण काय आहे ते बघून जर का ते आपण रिपेअर केलं, जसं औषधमुक्त जीवन साध्य करता येतं तसं वेदनामुक्त जीवन सुद्धा साध्य करता येतं. म्हणूनच श्रोते हो, कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी कोल्हापूरमध्ये, रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सोलापूरमध्ये, तर मंगळवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सातारा आणि कराड इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.